बर, एरवी म्हटलं असतं आज पावसामुळे कमी लोक आहेत, तर माहिती नाही ते विधान आज लागू आहे की नाही. पण आता निरंजनचा मेसेज आला की माझं कनेक्ट होत नाहीये, तर त्याच्या डिस्टर्बन्स काही भाग आहे की नाही माहित नाही. ठीक आहे, पण आपण करूया सुरू. मागच्या कृष्णमेघच्या मध्ये थोडस काही बेसिक पॉइंट गृहीत धरले गेले, पण आता आपल्या ग्रुपमध्ये बरेच नॉन बायोलॉजिस्ट पण आहेत. जास्ती डायव्हर्सिटी आहे, आधीच्या कट्ट्यापेक्षा ह्या ग्रुपमध्ये खूप जास्ती डायव्हर्सिटी आहे. त्यामुळे काही काही बेसिक्स मला परत घेऊन पक्के करत जायला पाहिजे. तर सेक्शुअल सिलेक्शन, सेक्शुअल डिमॉर्फिझम, मग मेलची इन्व्हेस्टमेंट, फिमेलची इन्व्हेस्टमेंट, बरंच बोलणं मागच्या वेळेस निघालं. आणि ह्याच्यावरती आपल्यामध्येच नाही तर सगळ्या जगात गोंधळ आहे. आणि आता मी गेल्या 1-2 वेळेला बायोलॉजिस्टच्या मीटिंग मध्ये सुद्धा असं ऐकलं की नाही ते मेल इन्व्हेस्टमेंट वगैरे जे म्हणत होते ते काही बरोबर नाही, ते आर्ग्युमेंट ते काहीतरी वेगळं आहे. तर त्यामुळे थोडाफार त्याच्यात जर गोंधळ तर भरपूर आहे, त्याचा कमी अधिक प्रमाणामध्ये परत विचार चाललाय आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बेसिक क्लिअर करत जाणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे मी एक थोडासा काही स्लाइड्स बनवले आणि स्लाइड्स बनवताना माझ्या असं लक्षात आलं की माझीच क्लॅरिटी वाढते आणि माझेच आधीचे समज दूर होत आहेत. आणि त्याचबरोबर आता अलीकडच्या काळात जे काम झालंय ते खूप वेगळं पण आहे, त्यातून बऱ्याच नवीन गोष्टी पण बाहेर येत आहेत. तर असं आपण बघत जाणार आहोत. तर हे सेक्शुअल सिलेक्शन, सेक्शुअल डायमॉर्फिझम या दोन्हीमध्ये लोकांनी गोंधळ घातलेला आहे, अजूनही घालतायत. आणि साधारणपणे सेक्शुअल डायमॉर्फिझम दिसतो तर सेक्शुअल सिलेक्शन मुळे आलेला असणार, आणि सेक्शुअल सिलेक्शन असेल तर सेक्शुअल डायमॉर्फिझम येणारच, अशी दोन्ही प्रकारांनी गृहीत धरली जातात. त्याच्यामध्ये खूप गोंधळ ही क्लॅरिटी नाही अनेक लोकांना, पण आपण या दोन्ही बद्दल बोलणार आहोत, दोन्ही संबंधाबद्दल सुद्धा. तर काही ॲझम्पशन्स घेऊन आपण पुढे जाणार. त्यापैकी आता एग्ज आणि स्पर्म वेगळे का असतात वगैरे वगैरे याला पण कारण आहे, ती पण आपण कुठले तरी हे प्रश्न सुद्धा आपण कुठल्या तरी स्टेजला विचारले पाहिजेत, पण इतक्या मागे मी जाणार नाही. तर आजच्यासाठी मी अज्युम करणार आहे की एग्ज मोठे असतात, त्याच्यामध्ये फूड स्टोअर असतं. स्पर्म छोटा असतो, स्पर्म फक्त अर्धा जिनोम कॉन्ट्रीब्युट करतो, बाकी काही कॉन्ट्रीब्युट करत नाही, सायटोप्लाझम कॉन्ट्रीब्युट करत नाही, मायटोकॉन्ड्रिया कॉन्ट्रीब्युट करत नाही. तर एग्ज आणि स्पर्म याच्यामध्ये हा मेन फरक आहे. एक मोठा असतो त्यामुळे त्यातली इन्व्हेस्टमेंट जास्ती असते, एका स्पर्म मधली इन्व्हेस्टमेंट खूप कमी असते. ही गोष्ट बरोबर आहे. आता ह्यामुळे मेलची इन्व्हेस्टमेंट नेहमी कमी असते आणि फिमेलची जास्ती असते असं म्हणणं बरोबर आहे का, हा वाद मुद्दा आहे. पण सुरुवात ही की एग आणि स्पर्म यातली इन्व्हेस्टमेंट वेगळी असते. मग बऱ्याच ठिकाणी यालाही कारण आहेत आणि याचं पण व्यवस्थित मॉडेलिंग केलं गेलेलं आहे की सेक्स रेशो 1:1 असतो जनरली जन्माच्या वेळेला, थोडाफार डेव्हिएशन असतं पण 1:1च्या जवळ असतं. पण ऍडल्ट सेक्स रेशो मात्र बराच फरक पडू शकतो. आणि आणखीन एक अशी गोष्ट आहे की देअर कॅन बी अदर लिमिटिंग फॅक्टर्स फॉर रिप्रोडक्शन, की नेस्ट साईट किती आहेत, किती अवेलेबल आहे, किंवा अन्न किती आहे, किंवा सर्व्हायवल प्रोबॅबिलिटीज आपल्या पिल्लांना किती आहेत, या गोष्टी लिमिटिंग असू शकतात. यात एवढी गोष्ट आपण गृहीत धरून पुढे जाणार. आता हा जो मुद्दा आहे ना, हा मुद्दा खरं तर ऑप्टिमायझेशनचा आहे, पण सेक्शुअल सिलेक्शन हा ऑप्टिमायझेशनचा मुद्दा आहे असं कधी प्रोजेक्ट केलं गेलेलं नाही. आणि त्यामुळे नेहमी असं सांगितलं गेलंय की मेलची इन्व्हेस्टमेंट कमी असते, फिमेलची इन्व्हेस्टमेंट जास्ती असते, त्यामुळे फिमेल इज चूज. आणि त्याचं साधं लॉजिक असं आहे जे सेन्सिबल पण आहे की तुम्ही जास्ती इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्ही किती इन्व्हेस्ट, कुठे इन्व्हेस्ट करताय त्याच्याबद्दल तुम्ही जास्ती कॉशियस असाल. थोडंसंच इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्हाला एवढी काळजी घेण्याची काही आवश्यकता नाही. हे त्याच्या मागचं लॉजिक आहे, हे त्या स्केलला ते लॉजिक बरोबरही आहे. पण हा नुसता एवढ्या लॉजिकचा प्रश्न नाही, हा ऑप्टिमायझेशनचा प्रश्न आहे. कारण
तुमच्याकडे रिसोर्स लिमिटेड असतात आणि ते लिमिटेड रिसोर्सेस वापरून तुम्हाला मॅक्झिमम सक्सेस हवाय, म्हणजे इथे मॅक्झिमम रिप्रोडक्टिव्ह सक्सेस हवाय. तर हे कसे वापरायचे? बर, लिमिटेड आहेत, मान्य आहे, पण नक्की किती आहे ते तुम्हाला माहिती आहे का? तर अशी गॅरंटी नाही की माहिती. उदाहरणार्थ तुम्ही किती वर्ष जगणार आहात, किती कार्ड रिप्रोड्यूस करू शकणार आहात, माहिती आहे का तुम्हाला? तर नाही माहिती. पण या सगळ्यामध्ये आपल्याला ऑप्टिमायझेशन करायचं. आता ऑप्टिमायझेशन वरती भरपूर लिटरेचर आहे, त्यातही गोंधळ आहेत. पण आता हे पहा, हे एक पार्कर आणि स्मिथचं, मेनार्ड स्मिथचं एक 30 वर्षापूर्वीचं आर्टिकल आहे. आणि या आर्टिकलमध्ये त्यांनी ऑप्टिमायझेशनची बेसिक थिअरी, बेसिक फिलॉसॉफी कव्हर केली आणि अनेक रिअल लाईफ मॉडेल कव्हर केले. पण त्याच्यामध्ये त्यांनी ही 2 मॉडेल्स वापरले. आता काय आहे की ही एक्स जी आहे ती कॉस्ट आहे, हे बेनिफिट आहे. आता बेनिफिट कॉस्ट बरोबर लिनियर वाढत नाही. लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स म्हणजे ते कुठेतरी सॅच्युरेशन कर्व मध्ये जातं. इज व्हेरी वेल नोन, इकॉनॉमिस्ट हे नेहमी वापरतात. प्रत्येक ठिकाणी असंच रिलेशन असेल असं नाही, पण कर्व, सॅच्युरेटिंग कर्व इज एक्स्ट्रीमली कॉमन. त्यामुळे तुम्ही जेवढी इन्व्हेस्टमेंट करता त्याच्या प्रमाणामध्ये लिनियर न वाढता अशा कर्व मध्ये बेनिफिट्स जातात. आता ही सी जी म्हटलंय ती ब्रेक इव्हनची लाईन आहे, म्हणजे जेवढी कॉस्ट आहे तेवढीच मला जर का इथे बेनिफिट मिळाला तर इट इज जस्ट ब्रेक. आता हा कर्व आणि ब्रेक इव्हन लाईन याच्यामध्ये जास्तीत जास्त अंतर कुठे आहे? तर जास्त अंतर साधारणपणे इथे कुठेतरी आहे. सो इन्व्हेस्टिंग दिस मच और दिस मच ऑफ कॉस्ट ही माझ्या दृष्टीने सर्वात फायद्याची आहे, कारण ही कॉस्ट जेव्हा असते त्यावेळेला बेनिफिट मायनस कॉस्ट हे सगळ्यात जास्त असतं. आता त्याच पेपरमध्ये या लोकांनी दुसरं एक मॉडेल काढलंय. तिथं काय आहे की हा कर असाच आहे, सॅच्युरेशन कर्वच आहे, तोच लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स लागू होतो, पण काही ओव्हरहेड आहे. याही ग्राफमध्ये दाखवता आली असती बरं का, ती दाखवल्याने काही फारसा फरक पडला नसता या लॉजिकमध्ये. आता इथं पण इथं ओव्हरहेड कॉस्ट आहे आणि असं म्हणतात की ही ओव्हरहेड कॉस्ट म्हणजे ऍब्सोल्यूट झिरो हा इथं आहे. इथून या कर्वला टँजंट काढला तर तो टँजंट तो दॅट इज द ऑप्टिमम. याचं कारण असं की या ठिकाणी रेशो सगळ्यात जास्ती असतो, रेशो ऑफ बेनिफिट अपॉन कॉस्ट हा सगळ्यात जास्ती असतो. इतर कुठल्याही पॉइंटला तुम्ही गेलात रेशो कमी असणार, कारण काय रेशो हा अँगल जिथं मॅक्झिमम आहे तिथं रेशो मॅक्झिमम आहे. काय टॅन म्हणतात ना याला, टॅन हा दिस अपॉन दिस. एनिवे माझं ट्रिग्नोमेट्री मी विसरलोय, पण हे नक्की की टँजंट जिथे असतो त्या ठिकाणी हा अँगल जास्ती असतो. ओके, विच मीन्स द बेनिफिट अपॉन कॉस्ट रेशो इज मॅक्झिमम हिअर. आता हा एक लँडमार्क पेपर आहे, तो बऱ्याच ठिकाणी खूप रिफर केला जातो. पण गंमत अशी की ह्या एकाच पेपरमध्ये त्यांनी काही ठिकाणी डिफरन्स वापरलाय, काही ठिकाणी रेशो वापरलाय, पण इथं रेशो का वापरला आणि इथं डिफरन्स का वापरला याचं काहीही एक्सप्लेनेशन नाही. आश्चर्याची गोष्ट आहे, त्यांनी हे दोन्ही वापरले आणि काही काही मॉडेल्सना म्हणजे काही काही रिअल लाईफ मॉडेल, उदाहरणार्थ टिटवीनी फॉरेजिंग कसं करावं त्यांनी एक टाईपचं मॉडेल वापरलंय. दुसरा प्रॉब्लेम घेताना त्यांनी दुसरं मॉडेल वापरलंय, पण या ठिकाणी हे का वापरलं आणि त्या ठिकाणी ते का वापरलं याचं एक्सप्लेनेशन या पेपरमध्ये नाही. एवढंच नाही तर ऑप्टिमायझेशन बद्दल लोक, बायोलॉजिकल ऑप्टिमायझेशन बद्दल लोक 1970s पासून लिहितात, मे बी 60s पासून लिहितात. हे आर्टिकल 1990च आहे. त्याच्यानंतर आता 25 वर्ष होऊन गेली. 2016 पर्यंत रेशो कधी वापरायचा आणि डिफरन्स कधी वापरायचा, म्हणजे रेशो मॉडेल कधी वापरायचं, डिफरन्स मॉडेल कधी वापरायचं, किंवा ऑप्टिमायझेशन मध्ये रेशो मॅक्झिमाइज कधी करायचा, डिफरन्स मॅक्झिमाइज कधी करायचा, ह्याच्याबद्दल लिटरेचर मध्ये एक चकार शब्द सुद्धा नाही. आता याचा थोडस आणखीन वेगळ्या प्रकारे सांगतो की हा रेशो ऑप्टिमम कसा असतो आणि डिफरन्स ऑप्टिमम कसा असतो. एकाच कर्व मध्ये आपण आता दोन्ही प्लॉट केले की थोडं ओव्हरहेड कॉस्ट आहे
म्हणजे ही कॉस्ट एवढाईपर्यंत तुम्हाला बेनिफिट मिळायला सुरुवातच होत नाही. ही इन्फ्रास्ट्रक्चर मधली कॉस्ट किंवा सुरू करतानाची कॉस्ट. त्याच्यानंतर जशी तुम्ही इनपुट्स वाढवता तसे तुमचे रिटर्न्स वाढतात, पण ते एका सॅच्युरेशन कर्व मध्ये वाढतात. आता ह्या एकाच ग्राफ मध्ये मी रेशो आणि ऑप्टिमम दोन्ही दाखवले. हा टँजंट गेला म्हणजे रेशो ऑप्टिमम हा इथे येतो, आणि ब्रेक इव्हन लाईन आणि रिटर्न्सच्या लाईनला मॅक्झिमम डिफरन्स इथे आहे, त्यामुळे डिफरन्स ऑप्टिमम इथे येतो. म्हणजे रेशो ऑप्टिमम इथे आला, डिफरन्स ऑप्टिमम इथे आला. म्हणजे मी जर का रेशोकडे पाहत असेल तर या बिझनेस मध्ये मी एवढेच इन्व्हेस्ट केले पाहिजे, त्यापेक्षा कमी करण्यात फायदा कमी आहे, जास्ती केलं तरी फायदा कमी आहे. मॅक्झिमम फायदा रेशोच्या स्वरूपामध्ये इथे आहे, पण मॅक्झिमम फायदा डिफरन्सच्या स्वरूपामध्ये इथे आहे. आणि त्यामुळे तुम्ही ऑप्टिमम करत असताना तुम्ही काय ऑप्टिमम करताय? तुम्ही डिफरन्स मॅक्झिमाइज करताय का रेशो मॅक्झिमाइज करताय? ही क्लॅरिटी असणं खूप आवश्यक आहे. आणि 40-45 वर्ष लिटरेचर मध्ये ही क्लॅरिटी नाही. त्याच्यानंतर मग हे आम्हालाच उत्तरं सापडली याची, आणि ती उत्तरं अशी आहेत. उत्तर खरं तसं पाहिलं तर सोपी आहे की इफ द इन्व्हेस्टेबल अमाऊंट इज लिमिटिंग बट नॉट इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज देन यूज रेशो. म्हणजे माझ्याकडे पैसे भरपूर आहेत, पण माझ्याकडे पैसे मर्यादित आहेत, परंतु किती ठिकाणी इन्व्हेस्ट करायचे याला मर्यादा नाहीये. अशा परिस्थितीमध्ये मी रेशो मॉडेल वापरावं आणि रेशो ऑप्टिमाइज करण्याचा प्रयत्न करावा. आणि ह्याच्या उलट जर का असं असेल की इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज खूप आहेत, इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज लिमिटेड आहेत, पण माझ्याकडे इन्व्हेस्टेबल अमाऊंट भरपूर आहे, तर मी डिफरन्स वापरावा. आता याच्या गणितामध्ये आपण न शिरता सुद्धा हे असं आहे सांगता येईल. आता असं आहे की ही जी आपण दाखवली आहे, दिस इज वन इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी. इथे मी जर का एवढे इनपुट घातले तर मला एवढा बेनिफिट मिळणार आहे, जर एवढे इनपुट घातले तर एवढा बेनिफिट मिळणार आहे. खूप अगदी बक्कळ घातले तरी मॅक्झिमम एवढाच मिळणार आहे. हे इथलं गणित आहे. आता हा डिफरन्स ऑप्टिमम मध्ये काय होतंय माहितीये का, की ह्या एका अपॉर्च्युनिटी मधून, ह्या एका युनिट मधून मला मॅक्झिमम बेनिफिट हा एवढा मिळू शकतो. इथे जो बेनिफिट मिळतोय तो ऍब्सोल्यूट लेवलला कमी आहे याच्यापेक्षा. म्हणजे मला पर युनिट जास्तीत जास्त बेनिफिट हवा असेल तर आय नीड टू ऑप्टिमाइज डिफरन्स. पण मला जर का पर युनिट इन्व्हेस्टमेंट किंवा पर रुपी जर मला मॅक्झिमम रिटर्न्स हवे असतील तर आय शुड गो बाय रेशो. आणि रेशो मध्ये माझे जे पैसे वाचलेत, कारण मी एवढे इन्व्हेस्ट करत नाही, आता मी एवढेच इन्व्हेस्ट करतोय, त्यामुळे माझे हे जे पैसे वाचलेत ते मला दुसऱ्या युनिट मध्ये गुंतवता येणार आहेत. तिथे परत जे वाचतील ते तिसऱ्या युनिट मध्ये गुंतवता येणार आहे. युनिट्स ज्या वेळेला भरपूर असतील आणि माझ्याकडे जेवढे पैसे आहेत त्याच्यावरती मला मॅक्झिमम बेनिफिट मिळवायचं आहे, देन आय शुड गो बाय रेशो ऑप्टिमम. आणि जर का माझ्याकडे एका युनिट मध्ये जर का मला मॅक्झिमाइज करायचं असेल तर आय शुड यूज डिफरन्स ऑप्टिमम. हे लॉजिक समजतंय ना? काय अवघड असेल तर विचारा. तर ते फारसं गणितात न शिरता हे लॉजिक समजण्यासारखं आहे, आणि हेच लॉजिक बायोलॉजीमध्ये वापरलं जातं. की या डिफरन्स याची काही जनरलायझेशन अशी की डिफरन्स ऑप्टिमायझेशन डिमांड्स ग्रेटर इन्व्हेस्टमेंट. रेशो ऑप्टिमम पेक्षा डिफरन्स ऑप्टिममला इन्व्हेस्टमेंट जास्ती लागते, पण तुम्हाला रिटर्न्सही जास्ती मिळतात. रेशो ऑप्टिमायझेशन दोन ग्राफ्स मध्ये एक फंडामेंटल फरक नाही आहे का? काय? एक स्लाइड मागे जाणं. हा कॉस्ट टू बेनिफिट ग्राफ आहे आणि आधीचा होता तो कॉस्ट आणि बेनिफिट विथ रिस्पेक्ट टू सम अदर पॅरामीटर आहे. सो ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पॅरामीटर दुसरा काही नाही, एक्स ऍक्सिस वर कॉस्ट वरती बेनिफिट एवढंच आहे. फक्त इथे त्यांनी ओव्हरहेड दाखवलेत, इथे दाखवले नाहीयेत, एवढाच फरक आहे. पण दाखवले नाहीत तरी हे प्रिन्सिपल दाखवले तरी. फॉर एक्झाम्पल हा जो कर्व आहे, हो दिसतोय का तुम्हाला? मला पॉइंटर
हा, सो हा जो बी वाला कर्व आहे दॅट इज द बेनिफिट विथ रिस्पेक्ट टू सम अदर पॅरामीटर एक्स, आणि सी जो कर्व आहे जी स्ट्रेट लाईन आहे दॅट इज कॉस्ट विथ रिस्पेक्ट टू सम अदर पॅरामीटर. आणि दुसरी जी स्लाइड होती त्याच्यामध्ये यू आर प्लॉटिंग सी वर्सेस बी और रादर बी वर्सेस सी. हा, आता हे सुद्धा सी वर्सेस बीच आहे, परंतु ही ब्रेक इव्हन लाईन इज लाईन विथ स्लोप 1. हा सी तू इथं घेतलास तरी त्यात फरक काही नाही. दिस इज अ ब्रेक इव्हन लाईन. याचा अर्थ असा की सी हा इथं जेवढा आहे तेवढाच इकडे, म्हणजे एक्स ऍक्सिसवर जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच वाय वर दाखवली. सो दिस इज अ लाईन विथ अ स्लोप 1. ओके, सो मग पुढच्या स्लाइड मध्ये जिकडे रेशो हायएस्ट हवाय, सो म्हणजे तुम्हाला पुढच्या स्लाइडला जाणार. हो, पुढच्या स्लाइड वर रेशो जेव्हा तुम्हाला हायएस्ट हवाय तेव्हा तुम्हाला स्लोप मॅक्सिमम पाहिजे. मग ही y इक्वल टू एक्स लाईन वापरून काही फायदा नाही, तुम्हाला हा इथला स्लोप बघायला पाहिजे. रेशो मध्ये वाय इक्वल टू एक्स लाईनचा काही संबंधच येत नाही. तो संबंध फक्त डिफरन्स काढताना येतो. राईट, मग रेशो इकडे का ऑप्टिमल आहे? इथे स्लोप जास्त आहे ना. हा नाही सर, रेशो म्हणजे तुम्ही या लाईनचा स्लोप बघताय, याचा नाही. याचा स्लोप नेहमीच एक असणार आहे, त्यात काही फरकच पडणार नाही. डार्क जी बोल्ड लाईन आहे त्याचा स्लोप बघता. याचा स्लोप कर्वचा. मग तोच स्लोप इथे जर बघितलात तर जास्त आहे ऍज कम. बरोबर, पण इथं ओव्हरहेड्स आहेत ना. माझा रेशो जो धरायचा आहे तो ओव्हरहेड सकट धरायचा आहे. ओके, फायनल. इथे स्लोप जास्ती असेल, पण ओव्हरहेड धरून जर का पाहिलं तर इथेच माझा रेशो मॅक्सिमम येतो. ब्लू लाईन पशी ऍक्च्युअली लॉसच आहे, कारण काही जस्ट गेन सुरू झालंय पण इन्व्हेस्टमेंट भरपूर झाली आहे ना. बरोबर. आणि ह्याच्याकडे असं बघायचं का, माझ्याकडे आर ऑप्ट एवढेच पैसे असते तर नॅचरली मी त्या आर ऑप्ट इतकेच टाकून गेन मिळवला असता, पण माझ्याकडे मुबलक पैसा असेल तर डी ऑप्ट ते बरेच इन्स्टन्सेस क्रिएट करायचे. नाही, माझ्याकडे मुबलक पैसा असेल तर मी इथं एवढाच पैसा घालीन. शिल्लक आहे पैसा तर दुसऱ्या युनिट मध्ये घालीन, जर युनिट्स भरपूर असली तर. युनिट जर का एकच असेल तर मी डी ऑप्टला जाणार, मग मी आर ऑप्टला नाही जाणार. कारण ह्या युनिट मधून मला इथे मॅक्झिमम मिळतंय, इथे मॅक्झिमम नाही मिळतंय. म्हणजे आर ऑप्ट मॅक्झिमाइज बेनिफिट पर रुपी आणि डी ऑप्ट मॅक्झिमाइजेस बेनिफिट पर युनिट. सर हे पर युनिट हे नाही पूर्ण कळलं. आता हे एक युनिट आहे, हा एक बिझनेस आहे, त्याचा हा कर्व आहे. पण मी माझे पैसे अशा दुसऱ्या बिझनेस मध्ये पण टाकू शकतो. बरोबर. त्यामुळे जेव्हा अशा बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज भरपूर असतील त्यावेळेला मी ह्या एका मध्ये रेशो मॅक्झिमाइज करण्याचा प्रयत्न करेन. पण माझ्याकडे फक्त एकच बिझनेस असेल तर त्या बिझनेस मधून ऍब्सोल्यूट गेन मिळवण्याचा प्रयत्न करेन. तिथं रेशो महत्वाचा नाही, तिथं ऍब्सोल्यूट गेन महत्वाचं. पुढे बाय. आता मेल फिमेल्स बद्दल बोलूया. असं आहे की फिमेल्स काही एग्स प्रोड्यूस करते, मेल स्पर्म्स प्रोड्यूस करतो, आणि स्पर्म मधली इन्व्हेस्टमेंट कमी असल्यामुळे द नंबर ऑफ स्पर्म प्रोड्यूस बाय मेल ट्रिमेंडस, नंबर ऑफ एग्स प्रोड्यूस बाय फिमेल आर लिमिटेड. आणि त्यामुळे इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज आणि इन्व्हेस्टर अमाऊंट याचं गणित दोघांचं वेगळं आहे. फिमेलला कसं आहे की ती किती एग्स प्रोड्यूस करणार दॅट लिमिट्स द नंबर. मेलला फिमेल किती एग्स प्रोड्यूस करणार तेवढेच फक्त सायर करता येणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त तुमच्याकडे स्पर्म्स आहेत पण तेवढे एग्जच नाही आहेत. सो whether your success, your reproductive success is limited by your capacity or limited by something else. आणि याच्यावरती तुम्ही रेशो ऑप्टिमायझर होणार का डिफरन्स ऑप्टिमायझर होणार हे ठरतं.
तर फिमेलचं असं आपल्या मागच्याच नियमाप्रमाणे की फिमेलकडे किती अंडी घालायची हे ठरलेलं आहे. त्यांची संख्या फार वाढू शकत नाही, स्पर्म सारखी वाढू शकत नाही. आणि त्यामुळे फिमेल्स आर डिफरन्स ऑप्टिमायझर्स. आणि मेल्स आहे की त्याच्याकडे स्पर्म भरपूर आहेत, पण नंबर ऑफ फिमेल्स आर लिमिटेड. तर हे दोन्ही वेगळे असल्यामुळे दोघांच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज वेगळ्या असतात. आता इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज तर आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की परत हे मागे जातो, याच्यामध्ये एक ओव्हरहेड कॉस्ट आहे बघा, की ओव्हरहेड जर का मी वाढवले म्हणजे हा स्लोप जर का पुढे नेला, इथून सुरू होणारा केला, तर मग हा जो रेशो आहे टँजंट आहे तो टँजंट पण पुढे जातो. याचा अर्थ जर का ओव्हरहेड कॉस्ट वाढली तर माझा रेशो ऑप्टिमम आणखीन पुढे जाणार आहे, डिस्प्रपोर्शनेटली पुढे जाणार आहे. त्यामुळे ओव्हरहेड महत्व आहे. आता ओव्हरहेड प्रमाणे गोष्टी कशा बदलतात. आता आपण जास्ती बायोलॉजीचं बोलतोय, जास्ती मेल फिमेल बोलतोय. आता दोन प्रकारचे कर्व्ह आहेत इथे. याला ओव्हरहेड जास्ती आहे, म्हणजे हा मेल असा आहे की दिस मेल इज प्रिपेअरिंग मोर, तो जास्ती मोठा झाला, तो जास्ती बलवान झाला, किंवा त्याचा डिस्प्ले जास्ती झाला, त्याची शिंग मोठी झाली, किंवा पिसारा मोठा झाला, किंवा कलर जास्ती ब्राईट झाले, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जास्ती आहे. आता ही इन्व्हेस्टमेंट जर का जास्ती केली तर त्याला जास्ती फिमेल्स मिळू शकतात. त्यामुळे दिस कर्व गोज राइजेस मच स्टीपर. याच्या उलट जर का मेलची इन्व्हेस्टमेंट ही आकारामध्ये, ताकदीमध्ये, डिस्प्लेमध्ये कमी असेल तर एवढीच इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे हिज रिटर्न्स कॅन स्टार्ट अर्ली बट दे कॅन नेव्हर कम्पीट विथ रिटर्न्स ऑफ अ स्ट्रॉंगर मेल. पण आता तुमच्याकडे जर का एवढेच समजा 10-12 युनिट एवढेच जर का तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट असली तर देर इज नो पॉइंट इन ट्राइंग टू बी दिस काइंड ऑफ मेल. देन यू आर बेटर बी दिस काइंड मेल. कारण काही थोडं तरी सक्सेस आहे. तुमच्याकडे जर का जेव्हा भरपूर असेल तेव्हाच यू कॅन अफोर्ड टू बी दिस काइंड ऑफ मेल. म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी तुमच्याकडे किती आहे, तुम्ही किती बलवान आहात, किती रिसोर्सफुल आहात, याच्यावर पण तुमची स्ट्रॅटेजी ठरली पाहिजे. मग आता हे इथं मी दाखवलेलंच आहे की ओव्हरहेड वाढले तर काय होतं. आता हे दोन्ही रेशो ऑप्टिमायझेशनचेच आपण घेतलीत मॉडेल, पण पहिल्या याच्यामध्ये ओव्हरहेड कमी आहे, दुसऱ्या याच्यामध्ये ओव्हरहेड जास्त. जेव्हा ओव्हरहेड कमी होते त्यावेळेला तो ऑप्टिमम इथे आलाय, टँजंट इथे आलाय. याचा अर्थ की एका युनिटमध्ये इन्व्हेस्ट करतोय ओव्हरहेडच्या वरती, ओव्हरहेड खेरीज. आणि तेच जर का माझे ओव्हरहेड इतके असले तर माझी इन्व्हेस्टमेंट पण वाढते. म्हणजे रेशो ऑप्टिमायझेशन मध्ये हे होतं की तुमचे ओव्हरहेड वाढले तर तुमची पुढची इन्व्हेस्टमेंट पण वाढवणं अपेक्षित आहे, वाढवणं आवश्यक आहे. हे डिफरन्सला नाही लागू होत. डिफरन्सला तुमची जो ऑप्टिमम आहे दॅट इज नॉट अफेक्टेड बाय ओव्हरहेड्स, दॅट इज इंडिपेंडंट ऑफ ओव्हरहेड्स. आता मेलचे ओव्हरहेड्स किती आहेत, म्हणजे त्यांनी डिस्प्लेमध्ये, त्यांनी त्याच्या ताकदीमध्ये, त्यांनी मोठी शिंग सोळे घेण्यामध्ये किती इन्व्हेस्ट केले, दॅट इज अ बिग इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट ती किती असते याचा अंदाज करा तुम्ही, की डिअर फॅमिलीमध्ये ती प्रचंड मोठी शिंग असतात, सामराची, रेनडिअरची. ती शिंग दरवर्षी गळून पडतात आणि दरवर्षी ते नव्याने उगवतात. म्हणजे दरवर्षी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली असते, एकदाच नाही. ते मोराचा बघा तुम्ही, त्याच्या पिसाऱ्याला बायोमास केवढा असतं, तो पिसारा दरवर्षी गळून उगवतो. सो मेल्स विथ डिस्प्ले हॅव ह्यूज ओव्हरहेड कॉस्ट. आणि मग ह्या ओव्हरहेडचा पुढे कसा उपयोग होतो, त्याचा परिणाम कसा होतो त्यांच्या इन्व्हेस्टमेंटवरती. बरं, आपला मूळ प्रश्न असा आहे की मेल्स कमी इन्व्हेस्ट करतात असं जे काही पहिल्यापासून म्हटलं गेलंय.
तर ते खरं नाही हेही आपल्याला माहिती आहे की काही काही डेटा मानव बाबतीमध्ये माणसंही पुरुष सुद्धा मुलं वाढवण्यामध्ये संसारामध्ये कॉन्ट्रीब्युट करत असतात, वेगळ्या प्रकाराने असेल पण करत असतात. सो मेल इन्व्हेस्टमेंट इज ऑल्सो सबस्टॅन्शियली हाय, मे नॉट बी एक्झॅक्टली इक्वल टू फिमेल इन्व्हेस्टमेंट, पण तो दोन्ही मधला डिफरन्स खूप कमी झालाय. काही काही स्पीसीज अशा आहेत की मेलची इन्व्हेस्टमेंट जास्ती असते पेक्षा. हे कधी होतं? व्हाय शुड मेल्स इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज? तर त्याच्या ह्या कंडिशन्स आहेत की मेलची कशी वाढते. तर जर पेरेंटिंग महत्वाचं आहे, म्हणजे नुसती अंडी घातली आणि विसरून गेलो तर ते जगणार नाहीये. इन्सेक्ट्स मध्ये ते जगतात सुद्धा, ज्यांच्यात जगतात त्याच्यामध्ये हा काही प्रश्नच येत नाही. त्याच्यामध्ये मेल इन्व्हेस्टमेंट वाढण्याचा प्रश्न येत नाही. ओव्हरहेड टाईप 2 हे पुढच्या स्लाइड झाली थोडीशी, तर ओव्हरहेड टाईप 2 कडे मी येतो. तर तो ओव्हरहेड जर का जास्ती असेल तर मेल हॅज टू इन्व्हेस्ट मोर इन ऑफस्प्रिंग व्हेन ऍक्टिव्ह फिमेल्स इज लिमिटिंग. मी मगाशी म्हटलं की तुम्ही एका युनिटमध्ये कमी खर्च केला, दुसरं युनिट अवेलेबल असेल तर ते परवडतं. त्यामुळे जर का तुमच्याकडे बरीच युनिट असली तर तुमचं एका युनिट मधले इन्व्हेस्टमेंट कमी करायला हरकत नाही किंवा रेशो ऑप्टिमाइज करायला हरकत नाही. आणि female is unable to look after the young, तर मग तुम्हाला त्या फिमेल वरती सोडून काहीच मिळणार नाहीये. सो यू हॅव टू गो बॅक. ओके, हे सगळं इन्व्हेस्टमेंट बद्दल झालं. आता इन्व्हेस्टमेंट वरून मेट चॉईस कडे आपण कसा येतो की कोण जास्ती चोखंदळ असणार आहे, की फिमेल मेल चॉईस करेल का मेल फिमेल चॉईस करेल. त्याच्या काही कंडिशन्स आहेत. त्याची सगळ्यात महत्वाची कंडिशन अशी की द युजर शुड बी अ डिफरन्स ऑप्टिमायझर. आणि समजा फिमेलला मेल चॉईस करायचं आहे, सगळे मेल जर का सारखेच असले तर चॉईस करण्यात काही पॉईंट नाही, कारण चांगला मेल निवडून काही फार फायदा होणार नाही, कारण सगळे मेल जवळपास सारखेच आहेत. आणि चॉईस करण्यामध्ये कॉस्ट आहे. तुम्ही जास्ती वेळ घालवत असाल, जास्ती काही तुमचे टेस्टिंग क्रायटेरिया असतील ते तपासून पाहत असाल, आणखीन काय. सो देर इज अ कॉस्ट इन एक्झर्टिंग अ चॉईस. मग व्हेरियन्स जर का भरपूर नसेल तर ही कॉस्ट काही परवडत नाही. So the variance needs to be high, then only a choice is affordable. मग हा व्हेरियन्स कशाने वाढतो तर कॉम्पिटिशन. जर का मेल मध्ये कॉम्पिटिशन असेल तर जिंकणाऱ्याला खूप जास्ती मिळतं, हरणाऱ्याला काहीच मिळत नाही. होतं काही स्पीसीज मध्ये फिमेल कॉम्पिटिशन आहे. तर ज्या सेक्स मध्ये कॉम्पिटिशन जास्ती असेल तिथे हा व्हेरियन्स आपोआप जास्ती असतो, आणि जिथे व्हेरियन्स जास्ती असेल तिथे दुसऱ्या सेक्सनी यांचं चॉईस करण्याला काहीतरी अर्थ आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी एकमेकावरती अशा अवलंबून आहेत. हे माझ्या डोक्यात मी अनेक वर्ष मी हे शिकवतोय सेक्शुअल सिलेक्शन, पण हे माझ्या आतापर्यंत कधी डोक्यात आलं नव्हतं, ते आज आलं. ते असं की या सगळ्या गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत. म्हणजे in order to be the chooser sex you have to be a difference optimizer, ही एक कंडिशन झाली. पण डिफरन्स ऑप्टिमायझर असेल तरच तुम्ही मेट चॉईसला जाता, नाही तर नाही जात. हे महत्वाचं. ओके, पण ही कॉम्पिटिशन पण महत्वाची आहे. जर ज्या सेक्स मध्ये कॉम्पिटिशन असेल त्या सेक्स मध्ये व्हेरियन्स वाढतो, आणि व्हेरियन्स जर का वाढत असेल तर मेट चॉईस करणं दुसऱ्या अपोजिट सेक्सला परवडतं, नाही तर परवडत नाही. मग मेट चॉईस ऑल्सो डिपेंड्स अपॉन मेट अवेलेबिलिटी. जर का चॉईस करायला काहीतरी पाहिजे ना, समजा फिमेल मिळणं जर का खूप अवघड असेल तर चॉईस कुठला करतो, जी मिळेल ती. त्यामुळे मेट अवेलेबिलिटी ऑल्सो डिपेंड्स ऑन कॉम्पिटिशन. जर का एकमेकांत मारामारी करून जर का मरत असले आणि ते रेअर होत असले तर मग मेट अवेलेबिलिटीच कमी होते. म्हणजे मग परत दुसऱ्या सेक्सनी चॉईस करायला पुरेसे हवेत ना चॉईस करायला. आता या सगळ्या गोष्टींमध्ये जर का तुम्ही पाहिलं तर अनेक पॉझिटिव्ह फीडबॅक लूप्स आहेत. म्हणजे उदाहरणार्थ हे 1 2 3 किंवा इथून हे 1 2 3 4,
असे अनेक पॉझिटिव्ह फीडबॅक लूप्स याच्यामध्ये आहेत. आणि पॉझिटिव्ह फीडबॅक लूप असल्याचा परिणाम असा होतो की एकदा तुम्ही ह्याच्यात शिरलात की बाहेर नाही पडत. पॉझिटिव्ह फीडबॅक लूप इज अ नो रिटर्न ट्रॅक. तुम्ही एकदा त्याच्यात पडलात की त्याच्यातच फिरत राहणार, बाहेर नाही पडणार. ही गंमत कशी होते पहा की बऱ्याच ठिकाणी दिस इज अ स्टार्टिंग रूल की फिमेल म्हणजे अंडी घालणाऱ्या, मेल म्हणजे स्पर्म प्रोड्यूस करणारे, त्यामुळे दोघांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये फरक आहे. त्यामुळे फिमेल्स विल चूज आणि मेल्स विल डिस्प्ले. हे काही स्पीसीज मध्ये उलट होतं आणि ते उलट का होतं तर त्याचं एक पॉसिबल एक्सप्लेनेशन आहे. ते म्हणजे देर वॉज अ बॉटलनेक सेक्स रेशो. मेल फिमेल मध्ये खूप फरक होता. दिस इज अ केस ऑफ मेल बायस सेक्स रेशो. याचा अर्थ मेल्स भरपूर आहेत आणि फिमेल अगदी कमी आहेत. आता if females are limiting, then males would become difference optimizer. Normally males would be ratio optimizers, पण आता female कमी आहेत, त्यामुळे male should become difference optimizer. ते difference optimizer झाले की their investment per offspring will increase. कारण काय की एक फिमेल मिळाली आणि मला तर काही ऑफस्प्रिंग मिळाले, पण ते मी सोडून गेलो तर दुसरी फिमेल मिळेल अशी काही गॅरंटी नाही. त्यापेक्षा मी ह्यांच्याकडे लक्ष दिलं तर त्याचा जास्ती फायदा आहे. सो बाय सिंपल लॉजिक मेल्स विल इन्व्हेस्ट मोर. ऑन द अदर हँड फिमेल्स बिकम मेल लिमिटेड आणि त्या मेल लिमिटेड झाल्या की त्यांच्याकडे नाही, मेल लिमिटेड याचा अर्थ सॉरी माझ्या इथं लिहिण्यात चूक झाली. तर फिमेल्स बिकम रेशो ऑप्टिमायझर्स नॉट मेल लिमिटेड. कारण काय की मेल्स भरपूर आहेत and they can mate with a large number of males. आणि not only they can mate with a large number of males, आपलं हे ट्रेडिशनल जे होतं की फिमेल्सना इन्व्हेस्टमेंट खूप करायचे आहे, त्यामुळे त्यांना नंबर ऑफ ऑफस्प्रिंग विल बी लिमिटेड. आता if males are investing in parenting, females can afford to disinvest from parenting, so their opportunities increase and they can become ratio optimizers. तसं झालं तर पॉलिएंड्री, आता पॉलिएंड्री can increase success in this case. मग उलट होतं सगळंच की मेल्स विल exert mate choice, मग females would compete for males, then females will be aggressive, females will start displaying. If females become bright colored, then they पेरेंटिंगशी कॉन्फ्लिक्ट येतो. ब्राईट कलरच्या फिमेलने जर का अंडी उगवायला सुरुवात केली तर प्रेडेटरचं लक्ष जाईल. त्यामुळे ब्राईट कलर्ड डिस्प्लेइंग इंडिव्हिज्युअल शुड नॉट बी इन्व्हॉल्ड इन पेरेंटल केअर. आता हे झालं की द होल थिंग बिकम्स रिव्हर्स लॉ. एकदा तुम्ही या पॉझिटिव्ह फीडबॅक सायकलमध्ये सापडलात की आता परत येणं नाही. मग आता सेक्स रेशो जरी नॉर्मल झाला तरी तुम्ही ह्याच्यामध्ये अडकलेला आहात. म्हणजे हिस्ट्रीमध्ये केव्हा तरी जर का सेक्स रेशो खूप बायस्ड असेल काही काळ, बराच काळ म्हणजे बऱ्याच जनरेशन पर्यंत, तर हा अख्खं हे उलट होऊ शकतं. तर हे रिव्हर्स सेक्शुअल सिलेक्शन आहे किंवा रिव्हर्स सेक्शुअल डायमॉर्फिझम. या दोन्हीच्या फरकाकडे मला यायचं आहे अजून. तर इट नीड्स बॉटलनेक सेक्स रेशो. एक्स्ट्रीम हे उलट आहे. आपण आधी पाहिलं की मेल बायस्ड सेक्स रेशो असेल तर, फिमेल बायस सेक्स रेशो असेल तर काय होतं. तर गंमत अशी की ह्याचा इफेक्ट तोच आहे. कसा तर ना मेल्स कॅन अफोर्ड टू मेक चॉईस, कारण आता कास्ट ऑफ मेकिंग चॉईस डिक्लाइन्स. फिमेल्स भरपूर आहेत आणि त्यामुळे देर इज हार्डली एनी कास्ट इन चूजिंग. पण ओके, सो दिस इज एक्स्ट्रीमली फिमेल बायस्ड. म्हणजे मेल्स खूप कमी आहेत आणि त्यामुळे फिमेल्स विल हॅव टू कम्पीट फॉर मेल्स. And if females are competing for the few males, females become aggressive. Then त्यांच्यामध्ये डिस्प्ले आणि ब्राईट कलर्स येतील. ओके, अँड मेल्स वुड स्टार्ट चूजिंग. ब्राईट कलर एकदा आले की females cannot participate in parenting, so males will have to do the parenting. आणि हे सुद्धा अशाच रिव्हर्स लॉक मध्ये जातं.
म्हणजे मगाशी मी हे जे दाखवलं की ही एक कॉम्प्लेक्स सायकल आहे ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह फीडबॅक आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही इथून शिरलात का इथून शिरलात का इथून शिरलात याला महत्व नाही. कुठूनही तुम्ही त्याच्यामध्ये शिरलात की तुम्ही त्याच्यामध्ये लॉक होता. याचा अर्थ असा की सेक्स की सेक्शुअल डायमॉर्फिझम किंवा सेक्शुअल सिलेक्शन फिमेलच्या बाजूने असावं का मेलच्या बाजूने असावं हे ठरवणारे अनेक फॅक्टर्स आहेत. ओके, जस्ट दॅट मेल्स इन्व्हेस्ट लेस इज नॉट द ओनली अँड परहॅप्स इज नॉट द ट्रू रिझन. बर, तर आपल्याला अनेक कन्सेप्ट याच्यामधून रिवाइज करायला लागतात आणि रिवाइज करायला लागणार आहेत. एक म्हणजे आपण सेक्शुअल सिलेक्शन बद्दल बोललो. सेक्शुअल डायमॉर्फिझम का, तर आता असं म्हटलं की फिमेल्स चूज अ ब्राईट कलर्ड मेल, तर देर कुड बी सम जीन्स फॉर ब्राईट कलर. पण मग मेल्स कसे ना, मेल्स मध्येच का, इफ दीज जीन्स आर सिलेक्टेड पुढच्या जनरेशन मध्ये फिमेल्स सुद्धा कलर्ड होतील. अनलेस you are specifically selecting a gene on the Y chromosome. आणि ह्याच्यापैकी कुठलेही ह्या डिस्प्ले किंवा ह्या कुठलेही कॅरेक्टर्स Y क्रोमोसोम वर नसतात. तर त्यामुळे सेक्शुअल सिलेक्शनने सेक्शुअल डायमॉर्फिझम काय यावा इथपर्यंत समजू शकतो की फिमेल्स चूज मेल्स ऑर अंडर सर्टन कंडिशन्स मेल चूज फिमेल्स. दोघांमध्ये फरक का पडावा, हा फरक जर का पडायचा असेल तर यू नीड ॲडिशनल एक्सप्लेनेशन. सेक्शुअल सिलेक्शन इज नॉट सफिशियंट एक्सप्लेनेशन फॉर सेक्शुअल डायमॉर्फिझम. मग ॲडिशनल एक्सप्लेनेशन काय असू शकतं, तर रेअर चान्स की हे याच्यावरती आहे, XY क्रोमोसोम वरती आहे, पण दॅट इज अ रेअर चान्स. पण जर का नॅचरल सिलेक्शन दोन्ही बाजूनी ऑपरेट होत असेल की मेल वरती वेगळ्या कारणांसाठी सिलेक्शन आहे आणि फिमेल वरती वेगळ्या कारणांसाठी सिलेक्शन आहे, देन द कॅरेक्टर बिकम्स हार्मोन डिपेंडंट, डेव्हलपमेंट डिपेंडंट. आणि फिमेलचे डेव्हलपमेंट होताना हे जीन स्विच ऑन होतात किंवा ऑफ होतात, आणि मेलचे डेव्हलपमेंट होताना हे जीन स्विच ऑन होतात, ते स्विच ऑफ होतात. म्हणजे ह्याच्यासाठी दोन्ही बाजूनी सिलेक्शन असल्याखेरीज सेक्शुअल डायमॉर्फिझम येणार नाही. सेक्शुअल सिलेक्शन होऊ शकेल, पण सेक्शुअल डायमॉर्फिझम यायला मेलवर पण सिलेक्शन पाहिजे आणि फिमेल वरती सुद्धा वेगळ्या दिशेने सिलेक्शन पाहिजे, अदरवाईज दॅट इज नॉट पॉसिबल. बरं, आणखीन एक हा जो समज आहे की मेल डिस्प्लेस हे जेनेटिक असतात आणि त्या जीनचं सिलेक्शन होतं, याच्याबद्दल अलीकडच्या त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग डेटा आलाय, त्याच्याकडे पण जाऊ. आता क्लासिकल काही गोष्टी मोडीत काढणारा अनेक डेटा, अनेक अभ्यास हे गेल्या 10-20 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये विशेषतः झालेले आहेत. तर अशी पहिली समजूत होती की अल्फा मेल जो असेल त्या अल्फा मेलकडे त्याला मॅक्झिमम फिमेल्स मिळतात, बाकीचे मेल उपाशी राहतात किंवा काय, हा मेला अल्फा मेल मेला तर दुसऱ्यांना काही फायदा मिळतो वगैरे. तर मग आता अलीकडे लोकांनी ऍक्च्युअल हे मोजलेले आहेत, कारण आता यू कॅन डू DNA टेस्टिंग आणि कोण कोणाचं बाप आहे हे ठरवणं सोपं असतं. हे जेव्हा ठरवलं तेव्हा असं लक्षात आलं की अनेक वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये की अल्फा मेलची हे सगळ्यात जास्ती असते, हे मान्य आहे. पण अगदी लो रँकचे मेल सुद्धा दे आर फादर्स ऑफ सम प्रपोर्शन ऑफ यंग वन्स इन द ट्रूप. आणि असं अनेक वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये वेगवेगळ्या प्रकाराने दिसलेलं आहे की अगदी कमी रँक पर्यंत सुद्धा द मेल्स कॅन सायर अ फ्यू फिमेल्स. आणि याचं कारण असं, याचं कारण मी तुम्हाला खूप आधी दाखवलं पहा इथे, की तुम्ही जर का तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट खूप असेल तर यू विल ट्राय टू कम्पीट अँड बिकम एन अल्फा मेल. पण तुमच्याकडे जर का एवढंच असेल तर यू कॅन स्टार्ट हिअर and you can get some reproductive success even before the alpha male can start gaining reproductive. म्हणजे त्याच्यापेक्षा कमी इन्व्हेस्टमेंट मध्येच तुम्हाला काही थोडाफार सक्सेस मिळू शकणार आहे. सो दिस इज वन स्ट्रॅटेजी, दिस इज अनदर स्ट्रॅटेजी. आणि तुम्हाला हे जर का जमत नसेल तर तुम्ही पूर्ण कफलत नाही, तुम्ही शून्यात नाही आहात. यू कॅन स्टील गो फॉर दिस अँड गेन सम सक्सेस. बाय. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की
male display is not only dependent upon genes, okay, something, and in fact much more than genes, something matters. आता इथे काही अभ्यास आहेत ते असं दाखवतात की हा हे जे आहे याच्यामध्ये ओके, ग्रे जे आहे दॅट इज अ पेअर आणि रिप्रोडक्शन फ्रॉम द पेअर, म्हणजे एक मेल फिमेल पेअर आहे, त्यांनी पेअर मध्ये घट्ट केलेलं आहे. आणि द फिमेल ऑल्सो डज एक्स्ट्रा पेअर मीटिंग, आणि हे जे डिस्ट्रीब्युशन आहे हे एक्स्ट्रा पेअर मीटिंग मधून आलेल्या पिल्लांच्या डिस्प्लेच आहे. आणि दिस इज इन द वाईल्ड, दिस इज इन कॅप्टिव्हिटी. कॅप्टिव्हिटी मध्ये बरंच जास्ती आहे. त्यांचं म्हणणं असं की कॅप्टिव्हिटीमुळे न्यूट्रिशन जास्ती चांगलं असतं, कारण आपण त्यांना भरपूर खायला देतो, आणि न्यूट्रिशन जास्ती चांगलं असल्यामुळे मेल डिस्प्ले खूप जास्ती चांगला असतो कॅप्टिव्हिटी. नुसतं तेवढंच नाही, तर ह्याच्यातला फरकही खूप जास्ती आहे. आणि जो लेजिटिमेट मेल आहे फिमेल बरोबर नेस्ट करणारा, त्याची जी पिल्लं आहेत त्यांचा जो डिस्प्ले आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा पेअर मेटिंग मधून आलेल्या पिल्लांचा डिस्प्ले जास्ती चांगला आहे. आणि याचं म्हणणं असं की हे जेनेटिक असेल कदाचित, म्हणजे एक्स्ट्रा पेअर मेटिंग साठी त्यांनी जास्ती चांगला मेल निवडला असेल ही पण शक्यता आहे. पण दुसरी एक गोष्ट आम्हाला अशी दिसते की एक्स्ट्रा पेअर मधून जी घातलेली अंडी आहेत त्या अंड्यांचं वजन ह्यांच्यापेक्षा जास्ती असतं. म्हणजे when the female mates perhaps with a more sexy male, the female invests more in that offspring, in that egg. हे खूप इंटरेस्टिंग आहे. हा एक भाग झाला. त्याचा दुसरा भाग असा आहे की ह्या प्रयोगामध्ये त्यांनी मेल्सना, नॅचरल मेल्सना, वाईल्ड मधून पकडलेल्या मेल्सना, त्यांनी कलर बँड्स लावले. म्हणजे the color display of these males was artificially increased. आणि हा तुम्ही आर्टिफिशियली त्यांचा कलर डिस्प्ले इन्क्रीज केल्यानंतर या मेल्सची फिजिओलॉजिकल कंडिशन इम्प्रूव्ह झाली आणि दे स्टार्टेड सिंगिंग, दे स्टार्टेड इन्व्हेस्टिंग मोर इन सिंगिंग. म्हणजे आधीची जी समजूत होती की जे मेल्स जास्ती चांगल्या कंडिशन मध्ये आहेत ते जास्ती डिस्प्ले करतील, ते इथे एक्सपेरिमेंट रिव्हर्स झालंय. म्हणजे तुम्ही त्यांचा डिस्प्ले वाढवल्यानंतर त्यांची फिजिओलॉजी बदलली आणि त्यांचं बिहेवियर पण बदललं. म्हणजे ह्याच्यामध्ये आणखीन एक फीडबॅक आहे तो असा की तुमचं नुसतं जेनेटिक्स पुरेसं नाही तुमचा डिस्प्ले किती असेल हे ठरवणार. युअर परसेप्शन इज इम्पॉर्टंट. इफ यू परसीव्ह युअर सेल्फ ॲज बेटर दॅन अदर्स तर तुमचं सगळं बिहेवियर बदलतं, तुमची फिजिओलॉजी पण बदलते, तुमचा डिस्प्ले बदलतो, अर्थात तुमची इन्व्हेस्टमेंट पण बदलते. आता फिमेल इन्व्हेस्टमेंट मध्ये आता आणखीन एक असं होत आहे की व्हॉट शुड बी द फिमेल इन्व्हेस्टमेंट डिपेंड अपॉन. इफ द फिमेल हॅज मेटेड विथ अ स्ट्रॉंगर मेल आणि फिमेलची बॉडी कंडिशन पण चांगली असेल तर फिमेल शुड इन्व्हेस्ट हाय इन दिस ऑफस्प्रिंग, कारण तो जास्ती चांगल्या जेनेटिक फादर कडून आलेला आहे प्रोबॅबिलिस्टिकली, आणि तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला भरपूर आहे. तर दिस इज हाय इन्व्हेस्टमेंट, गुड जीन्स, दीज मेल्स विल बिकम द मॅक्झिमम डिस्प्ले मेल्स. पण स्ट्रॉंग मेल असेल, फिमेल इन्व्हेस्टमेंट इज पुअर, दिस ऑफस्प्रिंग इज अनलाइकली टू बी ॲज स्ट्रॉंग ॲज द फादर. मेल असेल, जेनेटिकलीच वीक आहे, तर इन्व्हेस्टमेंट नुसती वाढवून काही परत तो बेस्ट होणार नाही. आणि जेनेटिकली वीक आहे, इन्व्हेस्टमेंटही कमी आहे, तरी तो मेल काही फार ब्राईट होणार नाही, फार स्ट्रॉंग होणार नाही. मग इट इज गुड फॉर द फिमेल की इफ द फिमेल मेट्स विथ अ स्ट्रॉंग मेल, द फिमेल शुड इन्व्हेस्ट मोर, and if the female mates with a weaker male, the female should invest less and save the investment maybe for a future event. आणि कदाचित ते ह्या पेपर मध्ये दिसतंय की when the female mates with an extra pair male, she invests more, and when the female mates with a regular male, ती इन्व्हेस्टमेंट एक ऍव्हरेज लेवलला असते. म्हणजे ह्याच्यामध्ये असं दिसतंय की ही कॉज इफेक्ट रिलेशनशिप सुद्धा बदलते.
असं नाहीये की सगळं जेनेटिकली डिटरमाइंड आहे. फिमेल सिलेक्ट फॉर बेस्ट जीन्स, तसं नाहीये. द फिमेल इटसेल्फ इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिस्प्ले ऑफ हर मेल चिल्ड्रन, मेल ऑफस्प्रिंग. याचा दुसरा अर्थ असा की व्हेन अ फिमेल सिलेक्ट्स फॉर अ ब्राइट मेल, अ स्ट्रॉंग मेल, female not only selects for male characters, she also selects for female characters coming from his mother. आणि त्यामुळे फिमेल चॉईस हा फक्त मेल कॅरेक्टर्स साठी असतो हे आता मोडून पडलेलं आहे. फिमेल चॉईस इज फॉर इक्वली फॉर फिमेल कॅरेक्टर्स, कारण फिमेलची इन्व्हेस्टमेंट इज इम्पॉर्टंट इन डिसाइडिंग व्हॉट द डिस्प्ले ऑफ अ मेल, adult मेल विल बी. मग असं असल्यामुळे तुम्ही किती इन्व्हेस्ट करायचं आणि चॉईस करायचा की नाही इज लार्जली कॉन्टेक्स्ट डिपेंडंट. असा सरसकट मेल असे आणि फिमेल असे असा स्टिरियोटाइप नियम सांगता येत नाही. इट डिपेंड्स ऑन कंडिशन्स अँड इट डिपेंड्स ऑन सो मेनी कंडिशन्स. त्यामुळे तुम्हाला एकाच स्पीसीज मध्ये 2 स्ट्रॅटेजीज असलेलं दिसतं. आणि ते हॉक अँड डव सारखं मी त्याला माणसामध्ये सोल्जर डिप्लोमॅट म्हणतो. ह्या एकाच स्पीसीज मध्ये देर कॅन बी मोर दॅन वन स्ट्रॅटेजीज ऑफ सेक्शुअल बिहेवियर, सेक्शुअल इन्व्हेस्टमेंट ऑर इन्व्हेस्टमेंट इन ऑफस्प्रिंग आणि मेट चॉईस. म्हणजे the same female or within the same species, females will select different things, different kinds of males. Some females might go for stronger and sexy males. A few other females might be more interested in more faithful males than being interested in a stronger male. And तसं मेल मध्ये सुद्धा some males might be strong and try to become alpha males. Other males might be more submissive. They might remain submissive, but maybe live longer, take less risk. जास्ती मारामारी करणार नाहीत. They might live longer. किंवा they might indulge into काय sneak mating and alternative strategies and gain some success. Okay. त्यामुळे आता ही जी क्लासिकल होती की फिमेल चूज द बेस्ट मेल, दॅट इज नो मोर ट्रू. The investment capacity of the female will decide what the female should like. The females with low investment should not choose the alpha male. त्याचं कारण असं की त्या मेल्सचे समजा मारे जीन्स चांगले असतील, तुम्ही जर काही इन्व्हेस्ट करू शकत नसला तर चांगल्या जीन्सचा काही परिणाम पुढच्या जनरेशन मध्ये दिसणार नाही. So then there is no point for every female to choose the strongest male. Then some females would go for alternative strategy males. आणि ह्याच्यामधून चॉईसची डायव्हर्सिटी सुरू होते. ओके. आणि इट डिपेंड्स, इट देन बिकम्स अ फ्रिक्वेन्सी डिपेंडंट फिनॉमिना. की सगळेजण जर का हेच प्रिफर करत असतील तर काहींनी काहीतरी वेगळं प्रिफर करण्यामध्ये फायदा आहे. So the choice also starts diverging. Accordingly, the strategies will also start diverging. हे त्यातलं एक एक्झाम्पल आहे की ओरँगुटॅन मध्येच या टाईपचे मेल्स आणि या टाईपचे मेल्स असतात आणि ऍक्च्युअली दुसरं असं की दिस इज अन अल्फा मेल की ज्याला हे चीक पाउचेस असतात वगैरे. अल्फा मेल जर का मेला तर त्या रिजन मधल्या दुसऱ्या एका मेलला हे चीक पाउचेस यायला लागतात. This is condition dependent, this is context dependent. They can change their strategies depending upon what others are doing. तर या गोष्टी अशा आहेत. आणि जुने नुसते सिंपल रूल्स की मेल्स इन्व्हेस्ट लेस किंवा मेल्स इन्व्हेस्ट मोर याच्यावरती काही अवलंबून नाही. चॉईस कोणी करायचा, कसा करायचा, देर इज अ सेट ऑफ रूल्स विच आय ट्राय टू डिफाईन ऑर डिस्क्राईब. आता ह्या बॅकग्राऊंड वरती कृष्णवेळ मागच्या वेळेस जे म्हणत होता ते समजू शकेल की वाय शुड females always choose, males should also choose. तर that depends on the conditions. There is a set of conditions under which males will choose.
There is a set of conditions under which females will choose. त्यामुळे काही स्पीसीज मध्ये तुम्हाला फिमेल चॉईस आणि मेल डिस्प्ले दिसेल, काही स्पीसीज मध्ये दोघांचाही चॉईस असेल आणि दोघांचेही डिस्प्ले असतील, काही स्पीसीज मध्ये मेल्स वुड चूज फिमेल्स विथ. आणि नुसतं एवढंच नाही तर इव्हन विदिन अ स्पीसीज काही कॉन्टेक्स्ट मध्ये असं घडेल, काही कॉन्टेक्स्ट मध्ये तसं घडेल, हे पण शक्य आहे. आणि कॉम्प्लेक्स बिहेवियर स्पीसीज मध्ये असं ऍक्च्युअली होतं. तर ह्याच्यामध्ये काही शक, शंका, कुशंका, आशंका, संदेह, संशय, प्रश्न, समस्या असल्या तर विचारा. सर हा निरंजन बोलतोय. हा बोल. तू कधी जॉईन झालास? पहिल्यापासून होतास का? हो होतो कारण मी आसावरीच्या फोनवरती बघत होतो, सो आय डिडंट मिस एनिथिंग. सर मी बुल फ्रॉग्स गेले 15 वर्ष बघतोय राणा टायग्रीना, आणि दरवेळेला मी असं बघतो की मेल टू फिमेल रेशो अतिशय स्क्यूड आहे. आणि म्हणजे फिमेल्स कमी मेल. हो 3 टाइम्स मोर मेल्स असतात. पण ह्यांच्यामध्ये असं आहे की फिमेल जेवढी अंडी घालते त्याच्यावरती ते एक्सटर्नल फर्टिलायझेशन होतं. सो तिथे काही चीप स्पर्म आणि एक्सपेन्सिव्ह एगचा काही संबंध येत नाही ना? नाही, येतो. पण तो कशा पद्धतीने येतो सांगतो की इथे फ्रॉग्स मध्ये फिमेल्स आर लार्जर दॅन मेल्स. होय. आणि त्यांच्यामधली एक फिमेल तयार करण्याची इन्व्हेस्टमेंट असते ती एक मेल तयार करण्याच्या इन्व्हेस्टमेंट पेक्षा बरीच जास्त आहे. बर. म्हणजे सेक्स रेशो हा नंबरनी ठरण्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट मध्ये जास्ती ठरतो. ओके. The total investment in female and total investment in male offspring is more or less 1:1. आणि त्यामुळे जर का एका सेक्स मधली इन्व्हेस्टमेंट जास्ती असेल तर त्यांचा नंबर कमी होतो. बर. आणि सर मग हे त्याच्या उलट सांगा सर. आता ज्या स्पीसीज मध्ये मेल खूप मोठे असतात ना तिथे फिमेलची संख्या जास्ती असते. आता सिंह उदाहरणार्थ. हो करेक्ट. येस. सेक्स रेशो आहे. मेल्स कमी दिसतात, फिमेल जास्ती दिसतात. हो. सर आणि मग हे मोनोगॅमस स्पीशीज जे आहेत, म्हणजे पर्टिक्युलरली सम रॅप्टर्स किंवा आपल्याला क्रेन्स मध्ये आपण बघतो की they are supposedly monogamous unless and until one partner dies or काहीतरी होतं त्याला, तोपर्यंत दे विल स्टिक टू इच अदर. तिथे काय मग त्यांना फायदा किंवा तोटा असतो? तर तिथे असं आहे की एक पिल्लू वाढवणं ही एवढी कष्टाची गोष्ट आहे की सिंगल पेरेंट इज नॉट इनफ. सिंगल पेरेंट इज अनेबल टू टेक केअर. अशा वेळेला मेलनी जरी ठरवलं की मी ही अंडी फलित करून मी निघून जाईन, तर त्याला काहीच मिळणार नाही, कारण ते जगणार नाही आहेत. बरोबर. सो नाउ मेल पेरेंटिंग इज इसेन्शियल, कारण त्याच्याशिवाय पिल्लं जगणारच नाही. बरोबर. पण म्हणजे जिथे त्यांची जी काय फ्लेजलिंगची सायकल जास्ती आहे अशा ठिकाणी मोनोगॅमस हे असतं का की इट इज टेकिंग टू मच ऑफ अ टाइम? वाढवणं अवघड आहे. जिथं पिल्लं वाढवणं अवघड आहे तिथे बाय पेरेंटल केअर दिसतं आणि माणूस हा त्याच्यामध्येच येतो. बरोबर. माणसाचं मूल वाढवणं इतर कुठल्याही प्राण्यापेक्षा जास्ती अवघड आहे. अतिशय बरोबर. येस, थँक्यू. सर मला एक प्रश्न होता. तुम्ही मगाशी म्हटलं की फिमेल्स इन्व्हेस्ट मोर करतात जर मेल स्ट्रॉंग असेल वगैरे वगैरे. तर पण मला सांगा, फिमेल अंडी टाकताना कसं काय त्यांचं फिजिकल ठरवतात की ह्यावेळी अंड आपण जास्त स्ट्रॉंग घालायचं किंवा मोठं घालायचं, असं होऊ शकतं? ते ठरवून करू शकतात? हो, असं होऊ शकतं असं लोकांनी दाखवलंय. आणि काय काय दाखवलंय सांगतो की एक मिनिट मला ते एक्सपेरिमेंट आठवू देत. त्यातलं एक हे असं आहे
की फिमेलची फिजिकल कपॅसिटी कशी आहे, त्याच्यावरती तिने जास्ती मेल द्यायचे का जास्ती फिमेल द्यायचे हे ठरतं. कुठल्या स्पीसीज मध्ये असं होतं की ज्या स्पीसीज मध्ये मेल जास्ती मोठे आणि स्ट्रॉंग असतात, त्या स्पीसीज मध्ये फिमेलची जर का प्री कन्सेप्शन कंडिशन खूप चांगली असेल तर तिला मेल पिल्ल होण्याची शक्यता जास्ती असते. आणि ती फिमेल जर का त्या मानाने कमी फिजिओलॉजिकल स्ट्रेंथ मध्ये असेल तर फिमेल पिल्ल होण्याची शक्यता जास्ती असते. असं का? तर दुबळं मेल पिल्लू देण्यात काहीच फायदा नाहीये, त्याचं काहीच. अनलेस अ मेल इज स्ट्रॉंग देर इज नो सक्सेस. फिमेलचं तसं नाहीये. इवन अ वीक फिमेल मे बी एबल टू गिव्ह बर्थ टू अ फ्यू ऑफस्प्रिंग. सर हे रेड क्वीन आहे मेल का? रेड क्वीन काय काय सर हे रेड क्वीन हे आहे का, थिअरी आहे का ही? सगळीकडेच रेडक्वीन येतं. म्हणजे कुठेही जिथे जिथे दोन गोष्टी सायमल्टेनियसली इव्हॉल्व्ह होत असतील, को इव्होल्युशन होत असेल, ते सगळे रेडक्वीनचेच एक्झाम्पल्स आहेत. आणि तुम्ही म्हटलं की लेजिटिमेट मेल आणि एक्स्ट्रा कुठला आहे तो तुम्ही म्हटलं ते कसं ठरवतात? म्हणजे जो आधी जो मेल मेट करतो तो लेजिटिमेट का? हा, लेजिटिमेट मेल म्हणजे कुठला की जे दोघं जण बरोबरीने घरटं करतात, आणि जो घरट्याबरोबर राहतो, जो फिडिंग साठी मदत करतो वगैरे वगैरे. सो दिस इज अ सोशल पेअर. पण बऱ्याच स्पीसीज मध्ये लोकांनी हे पाहिले की जेव्हा अंड्यांचं डीएनए अनालिसिस केलं त्यावेळेला असं लक्षात आलं की ह्यापैकी काही अंडी ही दुसऱ्या मेलची होती, या मेलची नाही. आणि मग हे लोकांनी ऍक्च्युली पाहिलं पण आहे की फिमेल ऑकेजनली मेट्स विथ अनदर मेल अंडी घालण्यापूर्वी. म्हणजे बरोबरीने घट्ट करणारा एक मेल असतो, इट इज अ पेअर. पण अपार्ट फ्रॉम दिस पेअर द फिमेल माइट मेट विथ सम अदर मेल. पण अशा वेळी तो मेल स्ट्रॉंगच असेल किंवा जास्त कलरफुल असेल हे नक्की आहे, तरच ती फिमेल एक्स्ट्रा त्यापेक्षा थिअरॉटिकली साऊंड आहे. नाही, इट इज थिअरॉटिकली साऊंड की तिने दुसरा मेल का बघावं, तर एका मेल कडून तिला मदत मिळते, म्हणजे पेरेंटिंग मिळते. दुसऱ्या मेल कडून शी माइट गेट गुड जीन्स. म्हणजे शी माइट गेट गुड जीन्स फ्रॉम वन सोर्स अँड गुड पेरेंटिंग फ्रॉम अनदर सोर्स. ओके ओके. पण हे म्हणजे आपण ज्या स्पीसीज मध्ये आपण बाय पेरेंटल केअर पाहिले ना, म्हणजे मेल फिमेल सारखे दिसतात आणि दोघेही पिल्लांना भरवतात, दोघेही घरटे करण्यामध्ये मदत करतात, अशा पैकी ज्या स्पीसीजचा डिटेल अभ्यास झालेला आहे आणि ज्या स्पीसीजचा बँडिंग किंवा डीएनए अनालिसिस पर्यंत अभ्यास झालेला आहे, त्या जवळजवळ प्रत्येक स्पीसीज मध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये एक्स्ट्रा पेअर अंडी सापडलेली आहेत. दिस इज अन एक्स्ट्रीमली कॉमन फिनॉमिनन. काही स्पीसीज मध्ये 5% असतील, काही स्पीसीज मध्ये 40-50% एक्स्ट्रा पेअर हे सापडलेले. अच्छा, ओके ओके, ठीक आहे. तर मला एक प्रश्न होता. बोल. तुम्ही जेव्हा सेक्स रेशो बद्दल बोलत होता तर मी आता मागचे तुम्हाला माहिती आहे 2-3 वर्ष पीफॉल्स हे करतीये. तर 2 ठिकाणी राजस्थान आणि चिंचोली या दोन्ही ठिकाणी 3 वेळा मी पॉप्युलेशन सर्व्हे केलेला आहे आणि तिन्ही वेळेला मला असं दिसून आलेलं आहे दोन्ही ठिकाणी की द रेशो इज फिमेल बायस्ड. जवळजवळ 1.5 ते 2 फिमेल्स असतात पॉप्युलेशन मध्ये. हा ऍडल्ट सेक्स रेशो झाला. अडल्ट सेक्स रेशो, राईट, करेक्ट. बरोबर. तर इनिशियली मला असं वाटलं होतं की म्हणजे हा जो प्रश्न होता की इफ देर इज लॉट ऑफ चॉईस और लेस ऑफ चॉईस that affects the severity or the extent of sexual selection. Right? म्हणजे किती चॉईस आहे. तर इथे
एका पॉप्युलेशन मध्ये, म्हणजे इथे इन दिस केस आय एम टॉकिंग अबाउट मेल्स चुझिंग फिमेल्स ऍक्च्युअली. सो देर इज ऍक्च्युअली नो डर्थ ऑफ फिमेल्स. बरोबर. म्हणजे फिमेल्स हे ह्या पॉप्युलेशन्स मध्ये, निदान मी बघतीये त्या पॉप्युलेशन्स मध्ये, लिमिटिंग फॅक्टर आहे असं वाटत नाहीये. हो. तर त्याचा सेक्शुअल सिलेक्शनच्या सिव्हिरिटीवरती काय परिणाम होऊ शकेल याचा मला अजून अंदाज येत नाहीये. नाही, तर साधं गोष्ट अशी की मेल्स वुड बी रेशो ऑप्टिमायझर्स अँड वेअरएज फिमेल्स बी डिफरन्स ऑप्टिमायझर्स. येस. म्हणजे फिमेल जास्ती इन्व्हेस्ट करणार पिल्लांमध्ये, मेल नाही करणार. हा याचा सरळ सरळ परिणाम आहे. हो हो. आणि आणि काय बघायचं आपल्याला? तर एकाच वर्षी असं झालं, म्हणजे एक वर्षामध्ये 1.5 वर्ष झालं पाऊसच नाही पडला. आणि चिंचोलीमध्ये, अँड इन दॅट इयर आय फाउंड व्हेरी 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 लेस नंबर ऑफ फिमेल्स. म्हणजे द रेशो ऍक्च्युअली, number of females were really less after the population survey that I did after the drought. So it had almost flipped the ratio. तर म्हणजे इतका अनस्टेबल इयर टू इयर जर सेक्स रेशो असेल, अँड इट डिपेंड्स ऑफकोर्स ऑन, म्हणजे 2 गोष्टी आहेत त्याच्यात, कशामुळे इतकं सिव्हिअर, हाऊ शुड द ड्राउट अफेक्ट सच सिव्हिअरली फिमेल्स, अँड हाऊ इट इज गोइंग टू अफेक्ट इन जनरल सेक्शुअल सिलेक्शन प्रेशर इन दॅट पर्टिक्युलर इयर ऑन मेल. त्यांचं नेस्टिंग कधी होतं? पावसाळ्यातच. अंडी साधारण जुलैमध्ये घालायला सुरुवात करतात. पण एक संपूर्ण वर्ष तिथे पाऊसच पडला नाही, आणि त्यामुळे काय फिमेल जास्ती मायग्रेट झाले असतील का मेले आहेत? आय हॅव नो वे ऑफ सेइंग अनफॉर्च्युनेटली. पण एकूण नंबरच कमी झाला तिथला, आणि काही मायग्रेट झाले असतील, बरेच मेलेही असायची शक्यता आहे. सो मायग्रेशनचे चान्सेस जास्त वाटतात. मायग्रेशनचे चान्सेस जास्त वाटतात मला. आणि इट मेक्स सेन्स की मेल्सना जेव्हा कॉम्पीट करायचं असतं, तर त्यांना त्या टेरिटरीमध्ये राहणं जास्ती महत्वाचं. राईट. म्हणजे it is more likely that males are more attached to the territory or bound to the territory. So at least in the breeding season. In the breeding season. आणि त्यामुळे फिमेल बाहेर मायग्रेट होण्याची शक्यता जास्ती आहे मेल्स मायग्रेट होण्याची. हे माझ्या इमिजिएटली डोक्यात आलेली गोष्ट. असंच असेल असं नाही. So that is going to make the pressure on males even worse. मी मोरांवरती काम करते बरं का. कोणीतरी तेवढाच प्रश्न विचारला, which piece टाकलं. Okay. So in that particular year, the pressure on males is going to be even greater in terms of attracting females, right? हो. ओके. पण एक वर्ष मला बिहेवियरल चेंज करायचं आहे की नाही, पण बिहेवियरली काही तुझ्या काही असं वाटलं का तुला फरक पडल्यासारखं? दॅट वुड हॅव बीन, नाही म्हणजे असं नाही आमच्या लक्षात आलं फारसं. I don't know. Maybe I'll come and discuss with you someday separately about this. बर.
तर मी पटापट अजून एक प्रश्न आहे छोटासा. हा बोल. मी एक 3 वर्षापूर्वी छोटासा एक पेपर पण प्रेझेंट केला होता पॉलीगायनीवरती, इंडियन स्पॉटेड ईगल मध्ये. तर एक फिमेल वॉज वन मेल वॉज लुकिंग आफ्टर 2 females अँड द नेस्ट. दोन्हीकडे पिल्लू झालं आणि दोन्हीकडे पिल्ल फ्लेच झाली. पण गंमत अशी आहे की असं नाहीये की इंडियन स्पॉटेड ईगलचं पॉप्युलेशन कमी आहे किंवा मेल्स नाहीयेत असं नव्हतं, की अदर बर्ड्स आर अवेलेबल, बट शी चोज धिस मेल पर्टिक्युलरली फॉर कन्झिक्युटिव्ह 3 years. त्याच्यामध्ये एकच फरक मला एकच मी कंप्लीट करतो. त्याच्यामध्ये असं मला दिसलं की आम्ही 6 इंडियन स्पॉटेड ईगलची नेस्ट मॉनिटर करतोय आणि ह्या पर्टिक्युलर पेअर मध्ये हा मेल आहे हा ऍबनॉर्मली लार्ज आहे. बाकीकडे 20 ते 25% सेक्शुअल म्हणजे त्या डायमॉर्फिक सायझेस मध्ये फरक आहे. म्हणजे फिमेल्स आर 25% मोर बिगर दॅन द मेल, पण पर्टिक्युलरली धिस पेअर, धिस मेल इज व्हेरी लार्ज. मी मगाशी जे म्हटलं ना की चॉईसला जास्ती महत्व कधी येतं तर व्हेरियन्स जास्ती असेल तर. म्हणजे छोटा मेल आणि मोठा मेल याच्यामध्ये खूप फरक असेल तर इट मेक्स मोर सेन्स दॅट यू चूज. सगळे मेल सारखे असले तर कसला चॉईस करणार. बरोबर. तर या ठिकाणी मेलची एक घरटी आहे का 4 घरटी आहे त्याच्यापेक्षा सुद्धा त्याची क्वालिटी बिकम्स मोर इम्पॉर्टंट. ओके. या इज व्हेरी लार्ज. तो खूप मोठा आहे. इज क्वाइट लार्ज, ॲज बिग ॲज फिमेल. हाय सर, मी सिद्धार्थ बोलतोय. मी अश्विनकडे आहे. सातपुड्यामध्ये किंवा जेव्हा टायगर्स रिलोकेट करतात, मला आता क्वेश्चन आला की तुम्ही जे म्हणत होतात की फिमेल गुड कंडिशन मध्ये आहे तेव्हा ती जास्त मेल ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस करते. तर टायगर्स मध्ये असं मागच्या 3 वर्षात असं झालंय की बऱ्याचशा फिमेल्सचे जे लिटर आहे, इच लिटर 4 पिल्ल आणि त्याच्यामध्ये 4ही मेल किंवा 3 मेल आणि 1 फिमेल. आणि मग त्याच्यामुळे मेल टू फिमेल रेशो पण बदलतोय त्या सर्व्हायव्हिंग पॉप्युलेशन. आणि मग ते कुठेतरी याच्याशी लिंक होतं का की लाईक फिटेस्ट जीन पूल जो तयार होतो किंवा त्याचं सिलेक्शन त्याच्यावरनं होतं का, की मग खूप सारे मेल्स एकत्र तयार होतात. हा सॅम्पल साईज किती आहे? हा खूप छोटा असणार आहे. हो, म्हणजे हा बायस का हे सांगणं कठीण आहे. ओके, सॉरी, याच्यात खरोखरच सेक्स रेशो बायस आहे का कठीण आहे. हा सॅम्पल साईज खूप कमी असणार आहे. पण मग जेव्हा रिलोकेट करतात तेव्हा त्यांना हे पण बघायला लागेल का की सर्व्हायव्हिंग पॉप्युलेशन जे आहे त्याच्यामधला मेल आणि फिमेल रेशो काय आहे, आणि मग तिथे त्या एखाद्या रिजन मध्ये फिमेल्स जास्त पाठवायच्या का मेल रिलोकेट करून त्यांना सक्सेस मिळणार आहे. एक साधं सांगतो तुला की जर का तुम्हाला पॉप्युलेशन वाढवायचं असेल आणि तर यू आर इन कंट्रोल, तर थोडे मेल आणि जास्ती फिमेल पाठवणं जास्त चांगलं. कारण पॉप्युलेशन ग्रोथ इज लिमिटेड बाय फिमेल्स, नॉट लिमिटेड बाय मेल्स. आणि त्यामुळे ऍज अ ट्रीटमेंट स्ट्रॅटेजी तुम्ही 4 मेल आणखीन 7-8 फिमेल असे ट्रान्सफर केलेले जास्त चांगलं, निम्मे करण्यापेक्षा. ओके ओके. ऍक्च्युअली अशी योजना आहे सरकारकडे की ज्या भागात आता वाघ जास्ती झाले तिकडचे पकडून जिथे कमी आहेत त्या डिस्ट्रिक्ट मध्ये किंवा त्या जंगलांमध्ये सोडावे. प्रत्यक्ष होणार आहे की नाही माहित नाही, कारण याच्यावर खूप वादविवाद सुरू आहे. पण तिथे जास्त नंबर वरती फोकस दिसतोय त्या ह्याच्यामध्ये. पण त्यांना
त्यांना सुद्धा मेल फिमेल हा विचार करावा लागणारच. पण आणखीन एक आठवते ते याच्यामध्ये आपल्या ग्रुपवरती एक कॉमन प्रश्न होता की हे हर्ड इम्युनिटी हा काय प्रकार आहे. तर त्या हर्ड इम्युनिटीचा अर्थ असा की तुम्हाला एकदा इन्फेक्शन होऊन गेलं, आता आपण व्हॅक्सिनचा विचार नाही करत आहे, व्हॅक्सिन नाही आहे, तुम्हाला इन्फेक्शन एकदा होऊन गेलं की तुम्ही त्याला इम्युन होता. इन्फेक्शन सिम्पटमॅटिक सुद्धा असेल किंवा सिम्पटमॅटिक असेल, एकदा होऊन गेलं की तुम्ही इम्युन होता. तर असे पॉप्युलेशन मधले 60 तर 80% लोक जर का इम्युन झाले तर मग तो व्हायरस किंवा बॅक्टेरियम जो काही असेल तो पसरू शकत नाही, त्याला पसरायला चांगले हे मिळत नाही, ससेप्टिबल लोक मिळत नाही. त्या स्टेजला कुठलंही एपिडेमिक राहत नाही, तर त्याला हर्ड इम्युनिटी म्हणतात. आता आपण या पॅन्डेमिक मध्ये हर्ड इम्युनिटी पासून खूप लांब आहोत, कारण आता तुम्ही 130 कोटीच्या देशामध्ये आता जेमतेम 1.5 लाख लोकांनाच इन्फेक्शन झालंय. म्हणजे हर्ड इम्युनिटी काहीच्या काही दूर आहे, त्याच्याशी आपला आता काही संबंध नाही. ओके सर, थँक्यू. मी विचारला होता प्रश्न तो. आता त्यावरती व्हॉट्सअप ग्रुपवरती खूप प्रश्न येतात, ते सगळे माझ्या लक्षात राहत नाही. पण कोणीतरी एक काम जर का केलं की आठवडाभर प्रश्न आले असतील काही, मंगळवारी त्याचं कंपायलेशन करायचं. ही जबाबदारी कोणीतरी आपणच घ्या की मंगळवारी सगळ्या महत्वाच्या प्रश्नांचं कंपायलेशन करायचं आणि एक हे मला पाठवा, एक नोट मला पाठवा, तर ते माझ्या लक्षात राहील. नाही तर ते सगळे आलेले माझ्या लक्षात राहत नाही. कोण करेल? सर मी प्रयत्न करतो. हा चालेल.